अमेझिंग. श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत शाळेबाहेर मिळणारी आंबट गोड अशी चमचा चिंच. तर चमचा चिंच बनवण्यासाठी मी इथे चिंच घेतलेली आहे, थोडासा गूळ घेतलेला आहे, अर्धी वाटी गूळ आहे, छोटी वाटी, एक लिंबू घेतले, आपल्याला हा अर्धाच लागणार आहे, लाल मिरची पावडर घेतली आणि साखर घेतलेली आहे. तर आपण पहिलं चिंच भिजवून घेऊया. चिंच भिजवण्यासाठी मी इथे एक छोटा टोप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण ही चिंच घालून घेऊया. पूर्ण ही अशी भिजवून घ्यायची आपल्याला. हिला 1 ते 1.5 तास लागणार आहे भिजायला. तर ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. तर ही अशी पूर्ण आपल्याला 1 ते 1.5 तास अशीच भिजत ठेवायची आहे आणि नंतर आपल्याला ह्याची चमचा चिंच बनवायची आहे. तर मी ही अशीच भिजत ठेवणार आहे 1 ते 1.5 तास. तर इथे बघा, हे आपलं चिंच पूर्ण 1 ते 1.5 तास 2 तास झाले हिला भिजत घातलेली. तर छान अशी नरम झालेली आहे. तर आपल्याला हिचं आता हे पूर्ण असं काढून घ्यायचं आहे फल आणि याच्यापासून आपल्याला गोळे चिंचाचे चमचे तयार करायचे आहेत. तर हे आपण सगळं असं काढून घेऊया. आता पहिले कसं हे पण असायचं ह्याच्यामध्ये, तर हे पण आपण थोडं थोडं ठेवणार आहे, एवढं नाही पाहिजे आपल्याला. तर आपण हे त्याचं वेगळं असं करून घेऊया, काढून घेऊया हे. तर मी आता हे काढून घेते. तर हे बघा, असं मी ह्याचं पूर्ण वेगळं असं पर्स काढून घेतलेलं आहे. तर आपल्याला ह्याचं आता हे बनवून घ्यायचं आहे चिंचेचे चमचे. तर आपण इथे कढई गरम करायला ठेवणार आहोत. आपली कढई गरम झाली, त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया पूर्ण. आणि आपल्याला हे काही घट्ट करायचं आहे, त्यामुळे आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आता ह्याला एक अशी उकळी आली की याच्यामध्ये आपण गूळ घालणार आहोत. हे बघा, तर याच्यामध्ये गूळ घालून घेऊया. म्हणजे कसं त्याचं थोडासा आंबट पण असतो, तो थोडा गोडसर होतो म्हणून, आणि कलरही छान येतो. तर हा आपण गूळ घालून घेतलेला आहे. इथे साखर घेतली थोडीशी, ती साखर पण घालणार आहोत. आणि ह्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पूर्ण घट्ट होईपर्यंत, म्हणजे असं चमचा घातला की ते चमचाला आलं पाहिजे, असं एकदम चिकट झालं पाहिजे. असं आपण करून घेऊया हे. आणि ह्याला सारखं असं मिक्स करत राहायचं, म्हणजे गूळ पूर्ण विरघळतो आपल्याला. बघू शकते आपलं हे मिश्रण पूर्ण घट्ट होत आलेलं आहे. तर याला 5 ते 10 मिनटं लागलेत मला घट्ट करण्यासाठी. तर अजून थोडंसं घट्ट झालं पाहिजे, तर अजून 2 मिनटं लागतील. तर ह्या टेस्टला आलं की आपण ह्याच्यामध्ये जी मिरची पावडर घेतलेली ती घालणार आहोत. जास्त नाही घेतली मी, थोडीच घेतली. हे आता मिक्स करून घ्यायचं आणि याला चांगलं असं अजून थोडंसं घट्ट झालं पाहिजे, म्हणजे चमच्यावरती असं बसलं पाहिजे ते. त्यासाठी अजून 2 मिनटं तरी लागतील हे वाटण घट्ट व्हायला. तर आपण असंच ठेवूया याला 2 मिनटासाठी. बघू शकते आपलं हे मिश्रण एकदम घट्ट झालेलं आहे. आता चमच्यावरती पण थांबते, बघू शकते. तर ह्या टेस्टला आलं की आपण ह्याच्यामध्ये थोडंसं लिंबू घालायचं, जास्त नाही, का तर लिंबूने अजून थोडंसं चमक येते आणि चव पण वेगळी लागते. मी एवढंच लिंबू घेतलेलं आहे, एवढंच टाकायचं आपल्याला. जास्त लिंबू नाही घालायचा, कारण आपली चिंच आंबट असते पाहिजेच, आणि लिंबूने पण आंबट होतं, म्हणून थोडंच घालायचं. आणि इथे आता गॅस बंद करायचा आणि ह्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं. आता ह्याला थंड होण्यासाठी मी एका प्लेटात काढून फॅन खाली ठेवणार आहे थंड होण्यासाठी. तर बघा, हे आपलं मिश्रण थंड झालेलं आहे. बघा, तर इथे हे थंड झाले. इथे मी हे चमचे घेतलेले आहेत, लाकडी चमचे. तर याच्यावरती आपल्याला हे सेट करायचं आहे. तर काही नाही, हे असं फक्त बुडवायचं आणि हे असं ह्याला नंतर पहिले कसं हे असायचं प्लास्टिकच्या पिशवीचं, हे असं लावायचे ह्याला आणि हे पॅकिंग असायचं. तर हे असं आपण करणार आहोत सगळे चमचे. असे हे पूर्ण व्यवस्थित आपल्याला हे चमच्याला लावून द्यायचं. असं
ह्याला साईडला ठेवून घेऊया. हे पूर्ण चमचे हे असेच आपल्याला करून घ्यायचे. खूप छान होते. पहिले आपल्याला हे शाळेच्या बाहेर वगैरे असे भेटायचे चिंचाचे चमचे. तर तुमच्या इकडे याला काय म्हणतात, चिंचाचे चमचे अजून काही तर श्री स्वामी समर्थ. तर आज आपण असे हे पूर्ण व्यवस्थित आपल्याला हे चमच्याला लावून घ्यायचे असं. तर ह्याला साईडला ठेवून घेऊया. हे पूर्ण चमचे हे असेच आपल्याला करून घ्यायचे. खूप छान होते. पहिले आपल्याला हे शाळेच्या बाहेर वगैरे असे भेटायचे चिंचाचे चमचे. तर तुमच्या इकडे याला काय म्हणतात, चिंचाचे चमचे अजून काय तर तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा. तर हे बघा मी हे असे एवढे लावून घेतलेले आहेत. माझ्याकडे अजून चमचे आहेत ते मी लावून घेणार आहे. तर कसे वाटतात ते नक्की सांगा. आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.